I welcome all of you for this special service. या विशेष सभेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. Let's close our eyes and look to the Lord this time. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. Thank you, Jesus. Thank you, Lord, for this wonderful time. प्रभू येशू आभार मानते सुंदरशा वेळेकरता, आतुर वेळेकरता. Lord, we come to your throne of grace this morning. आज सकाळी मी तुझ्या कृपेच्या राजासनाकडे येतो. Lord, only because of your grace we are standing in your presence this time. प्रभू यावेळेस तुझी कृपा आमच्या जीवनावरती, त्यामुळे आम्ही या ठिकाणी उभे आहोत. So Lord, we want to say thank you, Jesus. प्रभू येशू धन्यवाद. Thank you for all the grace and your love upon our life. प्रभू तुझी कृपा आणि तुझी प्रीती आमच्या जीवनावर आभार मानतो. Lord, this time I want to worship you, Lord. प्रभू यावेळेस मला तुझी उपासना करायची आहे. Almighty God. तू सर्वसमर्थान पराक्रमी देव. We just submit and surrender everything into your mighty hand. तू सर्व काही आमच्या पराक्रमी हातामध्ये अधीन करतो आणि समर्पण करतो. Thank you, Spirit of God, for your presence. देवाचा आत्मा तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आभार मानतो. God for everything. किती अद्भुत आहे त्याच्या सानिध्यामध्ये उभे राहणे, परमेश्वराचे आभार मानणे सर्व गोष्टी करीता. Because God so loved the world, He gave His only begotten Son for us. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. You're not excited? तुम्ही हुरूळ नाही गेलात का He ऐकल्यानंतर? gave His only begotten Son for me. त्याने एकुलता एक पुत्र केवळ माझ्यासाठी We दिला. need to be so excited to know that how God loves you so much. इतकं तुम्ही हुरूळून गेला पाहिजे ऐकल्यानंतर की देव एवढी प्रीती करत आहे He तुमच्यावर. came in this world to just save my life, तो या जगामध्ये आला माझ्या जीवनाला वाचवण्याकरिता, to तारण take me away देण्याकरिता. from all my sin, माझ्या सर्व पापातून त्याने मला and शुद्ध केलं give आहे. me the victorious and new life in Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याने मला नवे जीवन दिलंय, विजय जीवन Amen. दिलंय. आमेन. Hallelujah. Hallelujah. Give the best clap offering and say thank you, Lord, for your grace उत्तम upon my काळाचा life. अर्पण करूया म्हणे प्रभू परमेश्वरा, धन्यवाद माझ्या जीवनावर प्रीती केल्याबद्दल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. मृत्यूच्या खाचीतून काढले मला, काढले मला, काढले मला.
देव आहे ज्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला विजय दिलेला आहे. Many times what is our problem, you know? Many times what is our main problem? पुष्कळ आपली मुख्य समस्या काय माहिती आहे? God place you in some place where it just made for you. देव मला अशा ठिकाणी घेऊन जातो केवळ ती तुमच्यासाठी असते. देव तुम्हाला अशा जागेवर ठेवतो जी जागा केवळ परमेश्वराने फक्त तुमच्यासाठी निर्माण केलेली असते. But what happened? पण काय होतं? Because of our human nature, आपला मानवी स्वभाव जो आहे, we are like very much disturbed people. आपण फार गोंधळलेले लोक असतो. We just want to come out of our place. आपल्या जागेतून आपल्याला वाटतं बाहेर निघावं. And we want to become like some other. इतर लोकांसारखं व्हावं असं आपल्याला वाटतं. And there the problem starts. त्या ठिकाणी समस्येची सुरुवात होते. This morning I want to encourage you. असं काही मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं God आहे. has given victory to each one of us. देवाने आपल्या प्रत्येकाला विजय दिलेला आहे. Just be at your place. त्याच ठिकाणी असं ज्या ठिकाणी Don't तुम्ही leave आहात, your place where God has placed you. ज्या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला स्थापले त्या ठिकाणी सोडू नका. Because there God has decided to bless your life. त्या ठिकाणी देवाने निर्णय घेतलाय तुमच्या जीवनाला आशीर्वादित There God करण्याकरिता. has decided to make you blessing for many people. त्या ठिकाणी देवाने निर्णय घेतलाय तुमच्यामुळे पुष्कळ लोक आशीर्वादित So always होतील. be faithful wherever you are at this time. या जिथे कुठे तुम्ही आहात विश्वासू राहा. Just turn to your neighbor and say, I am victorious in Jesus' name. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला पहा आणि म्हणा मी I am येशू ख्रिस्तामध्ये victorious in विजयी आहे. Jesus' name. येशूच्या नावाने मी विजयी आहे. And I am going to celebrate His victory in my life. माझ्या जीवनात त्याचा विजय मी साजरा Amen. करणार आहे. आमेन. Thank you, Jesus. Let's celebrate. Celebrate, Jesus
उच्चार करू Your अशक्त name म्हणा. is greater than anything. तुझं नाव त्याच्यापेक्षा थोर आणि महान आणि उंच आहे. Mighty say, the living say, शाप से छुड़ाकर, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. Thank you, Jesus. The mighty say, the mighty say, the living say, शाप से छुड़ाकर, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. वो जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. और यीशु तेरा नाम, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 सबसे ऊंचा है. सबसे आइए सब मिलकर गाएं. Let's all sing. यीशु है वो नाम जिस नाम में है बंदगी. यीशु है वो नाम. यीशु तेरा सबसे ऊंचा है. यीशु तेरा सबसे ऊंचा है. Yes, Lord. Thank you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. Thank you, God, प्रभू धन्यवाद for the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावासाठी which is above everything. जे सर्व नावांहून श्रेष्ठ आहे. No matter what happens, जरी काय झालं तरी हरकत नाही. His name is above everything. त्याचं नाव सर्वश्रेष्ठ आहे. And Lord, thank you for that victorious name you have given in our life. प्रभू ते विजय नाव आमच्या जीवनात तू दिलंयस त्याबद्दल आम्ही आभार So मानतो. whenever we feel that we are weak, we are sick, and we are discouraged, ज्यावेळेस मला वाटतं की आम्ही अशक्त आहोत, आजार आहोत, निराश आहोत, we can call out the name of Jesus. आम्ही येशूच्या नावाचा धावा करू शकतो. This morning, आज सकाळी if you want to call out to His name, जर तुम्हाला त्याच्या नावाचा धावा करायचा आहे, just raise your hands आपला हात उंच करूया. and just tell yourself, स्वतःला सांगा He is faithful. तो विश्वासू आहे. He is faithful. तो विश्वासू आहे. करुणा भलाई उसकी हमेशा हमारे साथ रहेगी. His grace and His mercy, His goodness is I always will with us. testify the faithfulness of Lord Jesus Christ in my life. माझ्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त विश्वासू आहे त्याच्याबद्दल मी साक्ष देईल. I will testify the faithfulness of Lord in my life. प्रभू माझ्या जीवनात विश्वासू याबद्दल मी साक्ष देईल. I will lift my hands and say thank you, God. मी माझे हात उंच करेल, परमेश्वराला म्हणेन प्रभू तुझे आभार मानतो. Your name is always greater than anything else. तुझं Father. नाव सर्व नावांहून थोर आहे पित्या. Worship you, Jesus. प्रभू येशू आम्ही तुझी उपासना Let's close our करतो. eyes and look to Him this time. त्यास डोळे बंद करूया. Call out to the name of Jesus. येशूच्या नावाचा धावा करूया, त्याच्या नावाला He हाक is मारूया. there to listen to every cry of your heart this morning. तुमच्या हृदयाचा प्रत्येक जो आक्रोश रडणं आहे तो ऐकायला तयार Thank आहे. you, God. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू.
lifted up in every situation of our life. आमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही तुझं नाव उंचावतो. This time we submit and surrender our life into your mighty hand. प्रभू या वेळेस आमचं जीवन तुझ्या हातात आम्ही अधीन करतो आणि समर्पण करतो. Lord, thank you for helping us to understand that victorious God is with us. प्रभू आम्हाला सहायता केल्यास हे समजण्याकरिता की विजय देव आमच्या बरोबर आहे याबद्दल आभार मानतो. Thank you for your faithfulness, Jesus. प्रभू तुझ्या विश्वासूपणाबद्दल आभार मानतो. We give you all the glory, honor and praise to you. सर्व गौरव सन्मान स्तुती तुझ्या नावाला देतो. For that which I receive of the Lord, I give unto you. जे प्रभूपासून मिळालं तेच मी तुम्हाला देत आहे. The night on which Jesus was to be handed over, ज्या रात्री येशू ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री he took the bread, he broke it and said, आणि भाकर घेतली, मोडली आणि म्हटले, This is my body that is broken for you. हे माझं शरीर आहे तुम्हासाठी मोडलं जात आहे. As you eat of it, do it in remembrance of me. तुम्ही हे खात असताना माझ्या स्मरणार्थ करा. In like manner he took the cup and said, तशाच प्रकारे त्याने प्याला घेतला आणि म्हटले, This is the cup of my New Testament established in my blood. माझ्या रक्ताने स्थापित केलेला हा नवा करार. As you drink of it, do it in remembrance of me. तुम्ही प्राशन करत असताना माझ्या स्मरणार्थ करा. For as long as you eat of this bread and drink of this cup, जितक्या तुम्ही भाकर खाता व प्याला you प्राशन declare करता, my death till my coming. माझ्या मरणाची तुम्ही घोषणा करता मी For येईपर्यंत. whosoever eateth of this bread and drinketh of this cup in an unworthy manner जो कोणी भाकर व प्याला अयोग्य प्रकारे घेईल is guilty concerning the body and the blood of the Lord Jesus तो Christ. दोषी आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर रक्त या So संबंधात. let everyone examine himself प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं. and then partake of this bread and this cup. त्यानंतरच या भाकरीत व प्याल्यात सहभागी व्हावं. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for this opportunity to come in your table this morning. कृपा परमेश्वर आम्ही आभार मानतो की सुसंधी आम्हाला दिलीस की आम्ही प्रभू भोजनाच्या मेजामध्ये सहभागी Heavenly होतो. Father, we thank you that you loved us so much that you sent your Son Jesus Christ for us. स्वर्गीय पिता आभार मानतो तू आमच्यावर एवढी प्रीती केली की तू आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू आमच्यासाठी Jesus, we पाठवला. thank you that you loved us so much that you took 39 stripes upon your body. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो तू आमच्यावर एवढी प्रीती केली की तुझ्या शरीरावर तू 39 फटके By खाल्ले. every stripe that you have taken upon your body, we have received our healing. प्रभू प्रत्येक फटका येशू तू आपल्या शरीरावर घेतला त्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त Thank you, झालं आहे. Jesus, that you have shed your precious blood on the cross of Calvary. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो कॅल्वरीच्या वधस्तंभावर तुझं मौल्यवान You रक्त have तू cleansed us आम्हासाठी from all सांडलं. our sins. आमच्या सर्व पापापासून तू शुद्ध केला आहे. Heavenly Father, as we partake of this bread and this cup, which is the emblem of the blood and the body of the Lord Jesus Christ. स्वर्गीय पिता आम्ही सहभागी होत असताना भाकर प्याल्यामध्ये जे दर्शक आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं आणि रक्ताचं. Help us to receive your healing and your forgiveness by faith in our lives. प्रभू विश्वासाने आमच्या जीवनात आरोग्य आणि क्षमा स्वीकारण्याकरिता सहाय्य Lord, we कर. pray to thee that let this table be a blessing to each one of us. प्रभू प्रार्थना करतो की हा मेज आम्हा प्रत्येकांसाठी आशीर्वाद होऊ In दे. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. We will wait till we all receive the bread and the cup. आपण थांबणार आहोत सर्वांना भाकर आणि प्याला When everyone मिळाल्यानंतर. has received, then we will partake of it together. सर्वांना मिळाल्यानंतर आपण एकत्र सहभागिता करणार आहोत.
there anyone who has not yet received the bread or the cup? असं कोणी आहे का ज्यांना भाकर किंवा प्याला मिळाला नसेल? कृपा करून हात वर करा. Let us take the bread, which is the symbol of the body of the Lord Jesus Christ. भाकरीचं सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचं दर्शक आहे. Let us take the cup, which is the emblem of the blood of the Lord Jesus Christ. प्याल्याचं सेवन करूया जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक आहे. As the cups are being collected, shall we all stand in the presence of the Lord? And let us declare the victory of the Lord. जा सांगा मम बंधु जना आलो जिंकून या मरना. जा सांगा मम बंधु जना आलो जिंकून या मरना. मरणाची मोडून नाही मारियले सर्वासोबी. तुझी कुणाची दुर्निसाची क्रांती घडवली.
नावामध्ये आम्ही महाविजेते We आभार give you all the मानतो. glory, honor, and praise. सर्वगौरव सन्मान स्तुती In आम्ही Jesus' देतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आपण आसन ग्रहण करूया. We had our inter-church invitational badminton competition tournament, इंटर चर्च बॅडमिंटन टुर्नामेंट होती. and the following had taken part in this tournament. I request all of them to please come forward. आणि हे सर्व नाव घेत आहेत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना विनंती आहे पुढे Sandeep यावं. Agarwal, Akku, Amit Marcus, Ashirwad, Jagtap, Ruben, Stavan, Virgad, and Rohit. सर्व नाव घेतले आहेत. कृपा करून पुढे या. Let's clap our hands as they come forward. Quickly. टाळ्या वाजवूया. लवकर या. Let's clap and please come on the stage. We are so glad to let you know that our church represented a badminton competition, बॅडमिंटनच्या स्पर्धेत आपल्या मंडळीने सहभाग घेतला होता. and brother Stavan Virgad has stood as the first runner-up for the badminton competition. आणि फर्स्ट रनर अप त्याला मिळालेला आहे बॅडमिंटन मध्ये. Let's clap our hands for him. टाळ्या वाजवूया त्याच्यासाठी. God bless you. I request brother Ashirwad to please come on the stage. आशीर्वादला विनंती आहे की त्याने स्टेजवर यावं. Ashirwad Jagtap has been given the prize for winning the best batsman and best fielder of the inter-class cricket tournament 2024. क्रिकेट टुर्नामेंट मध्ये त्याला उत्तम क्षेत्ररक्षण करण्याकरिता आणि उत्तम खेळाडू म्हणून पारितोषिक मिळालं आहे. Let's clap our hands. टाळ्या वाजवू. If your children receive such kind of awards, we want you to come and bring those awards in the house of the Lord, and we will be very honored to glorify them in the presence of the Lord. तुमच्या मुलांना जर अशा प्रकारचे पारितोषिक मिळतात तर कृपा करून प्रभूच्या घरामध्ये घेऊन या जेणेकरून त्यांचा प्रभूच्या घरामध्ये सत्कार होईल आणि प्रभूच्या नावाचा गौरव Let us होईल. clap our hands and let's welcome our senior pastor as he come to share the word of God to us this afternoon. आज दुपारी आपले वरिष्ठ पळक येत असताना देवाच्या वचनात सहभागिता करण्याकरिता टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. It's a great joy to be in the presence of the Lord, in the house of the Lord. प्रभूच्या उपस्थितीमध्ये प्रभूच्या घरामध्ये असणं हा फार मोठा आनंद आहे. I believe that you are glad. मला खात्री आहे की तुम्ही खुश आहात. Those who have said yes shall go to heaven definitely. जे सर्व होय म्हणाले निश्चित ते स्वर्गात जाणार आहेत. Are you glad? तुम्ही खुश आहात का? If you are yes, जर तुमचं होय आहे God is going to bless you more. देव तुम्हाला अधिक आशीर्वाद देईल. As we have taken communion, जसं आपण प्रभुभोजन घेतलेलं आहे, we have been given warning by Paul that let everyone examine himself and then take part in the communion. पौलाने आपल्याला चेतावणी दिली की प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं आणि त्याच्यानंतरच प्रभुभोजनामध्ये सहभागी व्हावं. Many have asked me question, पुष्कळाने मला प्रश्न विचारले, Pastor, when we examine ourselves, पास्टर ज्यावेळेस आम्ही आमचं आत्मपरीक्षण करू, we have little fighting with the rickshaw wala. आम्ही येताना रिक्षावाला बरोबर भांडलो, When come to the church, चर्चला येत असताना we have some hard talk between family at the breakfast. कुटुंबामध्ये न्याहारी करत असताना एकमेकाबरोबर फार कडक शब्दाने बोलणं झालं. And when we come in the church, some people which we don't like, they come in front of us. We feel very irritated. ज्यावेळेस आम्ही चर्चमध्ये येतो आम्हाला न आवडणार लोक आमच्या समोर आल्यानंतर आम्हाला इतकी चीड येते. So can we take communion? मग आम्ही प्रभुभोजन घ्यावं का? Can we take communion? आपण प्रभुभोजन घेऊ शकतो का हो? असं झाल्यानंतर Many people say no. पुष्कळचे लोक म्हणतात नाही. When I was thinking on this, ज्यावेळेस मी याच्याबद्दल विचार करत होतो, I was thinking on the thief on the cross. वधस्तंभावर जो चोर होतो
होता त्याच्याबद्दल मी विचार करत होतो. All his life he did all nonsense. सर्व त्याच्या आयुष्यभर सर्व त्याने घोटाळे And he केले. was facing his judgment on the cross. वधस्तंभावर त्याच्या न्यायाला तो तोंड देत होता. And other thief also was there. दुसरा चोर देखील त्या ठिकाणी होता. Everyone was trying to irritate Jesus Christ by questioning him, if you are a son of God, come down. येशू ख्रिस्ताला प्रत्येक जण चिडवण्याचा प्रयत्न करत होता की जर तू देवाचा पुत्र आहे तर खाली उतरून ये वधस्तंभावरून. All congregation. सर्व त्या ठिकाणचा लोक समुदाय. And then thief on the cross also. त्या वधस्तंभावरील चोर देखील. But the other one, पण तो दुसरा होता चोर. thief said तो म्हणाला to his colleague, त्याचा जो चोर होता दुसरा सहकारी त्याला, we are facing the judgment of our all wrongdoings. आम्ही जे काही सर्व चुका केला त्याच्या न्यायाला आपण तोंड देत आहोत. Whereas he has done nothing wrong. परंतु याने काहीच चूक केलेली नाही. And then आणि त्यानंतर when this thief scolded other thief, हा चोर होता त्याने त्या दुसऱ्या चोराला रागवलं. it's not written in the Bible, बायबल मध्ये लिहिलेलं नाही, but somewhere there is a mention of this, परंतु कुठेतरी याचा उल्लेख आहे that on the dress and on the thigh of Jesus Christ, येशू ख्रिस्ताच्या वस्त्रावरती, झग्यावरती आणि त्याच्या मांडीवर it is written, King of Kings, Lord of Lords. त्याच्यावरती लिहिलं होतं राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. And when this thief declared innocence of Jesus Christ, या चोराने ज्यावेळेस जाहीर केलं की येशू ख्रिस्त निष्पाप आहे, निरागस आहे, on the cross, वधस्तंभावर Jesus revealed himself. येशू ख्रिस्ताने स्वतःला प्रगट केलं. And this thief could read King of Kings and Lord of Lords on his thighs. हा चोर वाचू शकला येशू ख्रिस्ताच्या मांडीवर लिहिलं आहे राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. And then he cried to Jesus, त्यानंतर येशूकडे त्याने धावा केला. when you will come in your kingdom, remember me. ज्यावेळेस तुम्ही राजाधिकाराने याल माझी आठवण करा. And Jesus immediately replied to him. तत्क्षणी येशूने त्याला उत्तर दिलं. Jesus immediately replied to him, येशू ख्रिस्ताने तत्क्षणी त्याला उत्तर दिलं. today you shall be with me in paradise. आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील. If you have a problems or clashes between rickshawala and this and that, जर तुमच्या समस्या होतात, भांडणं वादविवाद होतात वगैरे वगैरे, in that stage you are coming in the house of God. अशा स्थितीमध्ये तुम्ही देवाच्या घरात आला आहात. And when the declaration of the Holy Communion is made, ज्यावेळेस जाहीर होतं की आता प्रभू भोजन घेणार आहोत आपण, you can ask forgiveness to Jesus येशू Christ. ख्रिस्ताकडे तुम्ही क्षमा मागू शकता. Father, forgive me. पित्या मला क्षमा कर. And Jesus will shout from heaven. Jesus will shout from heaven, येशू ख्रिस्त स्वर्गातून म्हणेल, today you are forgiven. आज तुझी क्षमा झाली आहे. Hallelujah. हालेलुया. Then you can take communion while communion service is going on. ज्यावेळेस प्रभुभोजनाचा विधी चालू असताना तुम्ही प्रभुभोजन घेऊ शकता. So no one should avoid Holy Communion. मग पवित्र प्रभुभोजन घेण्यापासून कुणी टाळू नये. Some sisters asked me question. काही बहिणींनी मला प्रश्न विचारला, Pastor, when we are having period time, पास्टर ज्यावेळेस आमचे मानसिक पाळी असते त्यावेळेस can we take communion? आम्ही प्रभुभोजन घेऊ शकतो का? I said yes. मी म्हणालो होय. In olden days, जुन्या काळामध्ये when there was no medical provision available, त्या ठिकाणी वैद्यकीय कुठलाही पुरवठा उपलब्ध नव्हता. this thing was problem with women and they were asked to stay away from the house. त्यावेळेस स्त्रियांसाठी समस्या होती आणि त्यांना सांगण्यात आलं होतं तुम्ही घराच्या बाहेर राहायचं. But God is looking to your heart. परंतु देव तुमच्या हृदयाकडे पाहत आहे. And when you shall confess Jesus with your mouth as Lord तुमच्या मुखाने ज्यावेळेस तुम्ही कबूल कराल येशू ख्रिस्त प्रभू and believe that God has raised him from the dead in your heart, तुमच्या हृदयात तुम्ही विश्वास ठेवताल की येशू ख्रिस्ताला देवाने मरणातून उठवलं, you shall be saved. तुमचं तारण होईल. You can take communion even in that stage, declaring Jesus Christ is your Lord. त्या स्थितीमध्ये असताना तुम्ही प्रभू भोजन घेऊ शकता आणि जाहीर करू शकता येशू ख्रिस्त हा तुमचा प्रभू आहे. Because
when we take communion, त्याचं कारण आहे की ज्यावेळेस आपण प्रभू भोजन घेतो, Jesus said in Matthew's Gospel, chapter 26, verse 28, 26वा अध्याय 28 वचन मत्ते कृष्ण वर्तमान, for this is my blood of New Testament, which is shed for many for the remission of sins. हे माझे रक्त पुष्कळांच्या पापक्षमासाठी ओतलं जात आहे. Jesus Christ प्रभू येशू ख्रिस्त shed his precious blood. त्याचं मौल्यवान रक्त त्याने आपल्यासाठी सांडलं आहे. Jesus Christ येशू ख्रिस्त was declared as the Savior before even his birth. येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याच्या जन्मापूर्वी. Because angel of the Lord came and met Joseph देवाचा दूत आला आणि तो योसेफाला भेटला and said, you shall give the baby's name Jesus, for he shall save his people from their sins. त्या बाळाचं नाव तू येशू ठेव कारण तो त्याच्या प्रजेला पापापासून तारण देईल. Same thing angel told Mary. तीच गोष्ट मरियला देखील दूताने The सांगितली. child which has been born out of you तुझ्याद्वारे जे मूल जन्माला येईल shall be the Savior of the whole world. संपूर्ण जगाचा तो तारणारा असणार आहे. So very birth, before even his birth, येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी Jesus was declared as the Savior of the people. लोकांचा तारणारा म्हणून येशू ख्रिस्ताची घोषणा करण्यात आली. So we are worshiping Almighty God and His love. आपण सर्वसमर्थवान देव याची उपासना भक्ती करत आहोत, त्याची प्रीती. And He loved us so much. त्याने आपल्यावर एवढी प्रीती He केली, loved the whole world so much. संपूर्ण जगावर त्याने एवढी प्रीती केली, Gave His only begotten Son. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. You know why God did not allow Abraham to sacrifice his son, though God said that? तुम्हाला माहिती का का देवाने अब्राहमाला त्याच्या पुत्राचं अर्पण करून दिलं नाही? कारण देवाने त्याला सांगितलं ते कर, तरी देखील Because God wanted only His Son to be sacrificed for the sins of the whole world. कारण देवाची इच्छा की केवळ त्याच्या पुत्राचं अर्पण संपूर्ण जगासाठी व्हावं. And God provided the sacrifice to Abraham in place of his son. अब्राहमाच्या पुत्राच्या ऐवजी परमेश्वराने त्याला पुरवठा केला त्या अर्पणाचा. So when we drank the cup that represents the blood of the Lord Jesus Christ, जसं आपण प्याला प्राशन केलाय जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं दर्शक the आहे. blood of the Lord Jesus Christ is the atoning blood that is shed for the remission of the sins of all of us. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पापक्षमेचं रक्त आहे जे पुष्कळांसाठी ओतलं गेलं आहे. In book of Acts chapter 20, प्रेषितांचे कृत्य याचा verse 20वा अध्याय, 28, the word of God says, 20वा अध्याय 28 वचन प्रेषितांचे कृत्य. and how I kept back nothing that was profitable unto you, but have received you and have taught you publicly and from house to house. Verse 28, sorry. Take heed therefore unto yourself and to all the flock over the which the Holy Ghost hath made you overseers, to feed the church of God, which He hath purchased with His own blood. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय 28 वचन. तुम्ही स्वतःकडे ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवले त्या सर्वाकडे लक्ष द्या, यासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतःकरिता मिळवली तिचे पालन तुम्ही करावे. When we are serving the Lord, ज्यास आपण प्रभूची सेवा करतो, we are serving the church which has been purchased by the precious blood of the Lord Jesus Christ. आपण त्या मंडळीची सेवा करत आहोत ज्या मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने विकत घेतलेला आहे. How many has pain in with you? किती जणांकडे पेन आहेत? Does this pen has his own will? या पेनची स्वतःची इच्छा आहे का? Suppose if your pen started talking to you. एक विचार करा, तुमचा पेन जर तुमच्याशी बोलू लागला तर, Hey, Hey. don't press me too hard when you are writing. लिहित असताना जास्त दाबून लिहू नको.
if your pen will start talking to you like this, तुमची लेखनी किंवा पेन तुमच्याबरोबर असं बोलू लागेल, what you will in answer? तुम्ही काय उत्तर द्याल? Keep quiet. गप्प बस. I have purchased you by paying money. पैसे देऊन मी तुला विकत घेतलेला आहे. God has purchased us by the precious blood of the Lord Jesus Christ. देवाने प्रभू येशूच्या मौल्यवान रक्ताने आपल्याला विकत घेतला आहे. Don't talk too much to God, देवाबरोबर जास्त बोलू नका. but allow God's grace to fall upon us, because He knows how to take care of you and me, because He has purchased us by the precious blood of the Lord Jesus Christ, His only begotten Son. त्याच्या एकुलते एक पुत्राच्या रक्ताद्वारे त्याने आपल्याला विकत घेतले. त्यामुळे परमेश्वराची कृपा तुमच्यावरती येऊ द्या. परमेश्वराला तुमच्याशी बोलू So द्या. I will not have my own desires. मग माझ्या स्वतःच्या इच्छा नाहीत. I will not have my own plans and purposes, माझ्या स्वतःच्या इच्छा, माझ्या स्वतःच्या योजना, because उद्देश I नाहीत. am purchased by the precious blood of the Lord Jesus Christ. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने मला विकत घेतलेलं And आहे. therefore, त्यामुळे God, who is the owner of me, knows how to handle you, how to provide you, how to satisfy you, how to bless you. देव जो माझा मालक आहे त्याला माहिती आहे तुम्हाला कसं हाताळायचं, कसं तुम्हाला आशीर्वादित करायचं, कसा तुमचा पुरवठा करायचा. In Romans chapter 5 रोमकारस पत्र याचा 5वा अध्याय and verse 9, the word of God says, रोमकारस पत्र 5वा अध्याय 9 वचन. much more than being now justified by His blood, we shall be saved from the wrath through Him. रोमकारस पत्र 5वा अध्याय 9 वचन. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. We praise God that because we accepted the Lord Jesus Christ as our Savior, देवाची स्तुती करतो प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकारल्या because कारणाने, we accepted that He died, shed His precious blood for remissions of my sins, कारण आपण हे कबूल करतो तो मरण पावला आणि माझ्या पापाच्या क्षमा करिता त्याने आपलं रक्त ओतलं आहे. and because I declare that in the public, लोकांमध्ये मी ते जाहीर करतो. we have the power of God with us. आपल्या बरोबर काय आहे तर देवाचं सामर्थ्य, We have the grace of God with us. देवाची कृपा आपल्या बरोबर आहे. In Colossians chapter 1 verse 20, the word of God says, कलसीकरस पत्र याचा 1ला अध्याय आणि 20वा वचन. and having made peace through the blood of His cross, by Him to reconcile all things unto Himself. By Him, I say, whether they be things in the earth or things in heaven. कलसीकरस पत्र 1ला अध्याय 20वा वचन. आणि त्याच्या वधस्तंभावर रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतः बरोबर त्याच्याद्वारे समट करावा हे पित्याला बरे वाटले. God decided and thought to make reconciliation of us with Him by the precious blood of Jesus Christ. देवाने हा निर्णय घेतला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुमचा आणि माझा देवाबरोबर समेट करावा. That's why when He rose again from the dead, त्यामुळे ज्यावेळेस मरणातून तो उठला and Mary Magdalene and others were there to anoint His body as per the Jewish tradition, यहुदी रूढी परंपरेनुसार मरिया मगदला आणि इतर त्याच्या शरीराला मसाला लावायला गेले. because they believed that the spirit of the dead one remains around the dead body for 4 days. कारण त्यावेळेस त्यांचा हा विश्वास होता की जे माणूस मेलेला आहे त्याचा आत्मा जो आहे 4 दिवस त्या कबरेच्या अवतीभोवती असतो. And Jesus declared already before His death, He will raise again from the dead on 3rd day. येशू ख्रिस्ताने अगोदरच जाहीर केलं होतं की 3ऱ्या दिवशी तो मरणातून उठणार आहे. These were there to hear that. लोक होते त्या ठिकाणी, त्या होत्या ऐकण्याकरिता. But yet तरी देखील they were so stick to the tradition. रूढी परंपरेला इतकेच They चिटकलेले wanted to होते. follow the tradition. त्यांना रूढी परंपरेनुसार And करायचं होतं. according to the tradition, they went to the tomb on 3rd day to apply oil and scent. त्या ठिकाणी रूढी परंपरेनुसार 3ऱ्या दिवशी ते ठिकाणी गेले येशूच्या शरीराला त्या मसाला लावण्याकरिता तेल But लावण्याकरिता. they went there. ज्यावेळेस ते त्या ठिकाणी गेल्या They found tomb was already open. त्याने पाहिलं की जे
कबर होती त्यांच्यासाठी ती धोंड लोटलेली होती. Jesus was already out of the grave. येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर निघाला होता. And they looked to Jesus and could not recognize because their tradition did not allow them to believe Jesus rose again on the third day. त्याने येशू ख्रिस्ताला पाहिलं, परंतु त्यांच्या रूढी परंपराने त्यांना ते परवानगी दिली नाही हे विचार करण्याकरिता की येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आहे. Church, मंडळी, if you and I follow the tradition of the world and even the Christian traditions, जर आपण जगाची रूढी परंपरा आणि ख्रिस्ती रूढी परंपरेचं पालन केलं तर we will not be able to see Jesus resurrected येशू ख्रिस्त पुनरुत्थित आपण पाहू शकणार नाही. because we are so bound with the tradition. त्याचं कारण आहे की आपण रूढी परंपरेत इतकं बांधलं गेलो And आहोत. they looked at Jesus but they could not recognize Jesus. त्यांनी येशूला पाहिलं पण येशूला ओळखू शकले नाही. Why? का? Because tradition says he cannot come out. रूढी परंपरा सांगते तो कबरातून बाहेर येऊ शकत नाही. And they called him. They called him. त्याने त्याला पुकारलं, माळी दादा रे माळी दादा, माझ्या प्रभूला ठेविले कोठे. Gardener, where you have kept my Jesus, Lord. And Jesus spoke येशू ख्रिस्त बोलला. by his original voice. त्याचा जो मूळ आवाज होता त्या वाणीने, Marie, मेरी, Mary, मरिये. and immediately Mary recognized that Jesus broke the tradition and came out. तत्क्षणी मरेने ओळखलं की येशूने रूढी परंपरा मोडली आहे आणि तो कबरीतून बाहेर आला आहे. That's why we don't encourage to observe third day and go to a cemetery. त्यामुळे आम्ही परवानगी देत नाही की तिसऱ्या दिवस फुलं टाकायला कबरीत We don't जावं. encourage observing 40th day. आणि त्यामुळे आम्ही उत्तेजन देत नाही की आपण 40वा केला पाहिजे. Because creation of the 40th day कारण जी 40 दिवसाची निर्मिती आहे was non-Christian faith. आणि तो ख्रिस्ती इतर विश्वास होता. It is not a Christian faith. तो ख्रिस्ती विश्वास नाही. And the condition of that observing 40th day is like this. 40वा पाळणं त्याची अट ही आहे, That bring all the beggars सर्व भिकाऱ्यांना घेऊन या from the road. रस्त्यावरील, And those who have no food, bring them to your house. ज्यांना खाण्याकरिता अन्न नाही त्यांना तुमच्या घरी आणा And give them food. त्यांना जेवण द्या. So that the spirit of the haunting one gets satisfied and goes. जो भटकणारा आत्मा आहे तो तृप्त होतो आणि तो जातो. And what Christians do? ख्रिस्ती काय करतात? तो They observe 40th day 40वा पाळतात and they call all the beggars of the road. आणि ते रस्त्यावरील सर्व भिकाऱ्यांना बोलवतात. Right? बरोबर का? Right? बरोबर आहे का मी? You call all the beggars? तुम्ही सर्व भिकाऱ्यांना बोलवता? They call their relatives are beggars. आणि त्यांच्या नातेवाईकाला ते म्हणतात की भिकाऱ्यासारखे या. So they call all the relatives because they are beggars. सर्व नातेवाईकांना बोलवतात ते भिकारी आहेत. We are trusting the resurrected Christ. आपण पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. We are not supposed to be entangled with the traditions of the world जगाच्या रूढी परंपरेमध्ये आपण स्वतःला गुंतून घेऊ नये. and allow Holy Spirit to work through our life. पवित्र आत्म्याला वाव द्या, परवानगी द्या आपल्या जीवनातून कार्य करण्याकरिता. That's why we don't put the flowers on the dead body. आणि जे प्रेत आहे त्याच्यावरती आम्ही फुलं टाकत नाही. Because we believe that person has slept. आमचा विश्वास असा आहे की तो व्यक्ती प्रभूमध्ये झोपला आहे. Suppose if you are sleeping and somebody put flowers on you, विचार करा तुम्ही झोपला असेल आणि कुणी तुमच्यावर ते फुलं टाकतील. and when you get up in the morning, ज्या सकाळी तुम्ही उठाल you will clap your hands. Thank God. Thank you for flowers. आणि तुम्ही टाळ्या वाजवत का उठल्यानंतर देवा धन्यवाद या सर्व फुलांकरिता. You will break their breeches good. तुम्ही त्यांचे 32 फोडून टाकाल, तोडून टाकाल. You will say, am I dead? तुम्ही आता मेलो का मी? Why you are putting the flowers? फुलं का टाकले माझ्यावर? When Christians die, ज्यावेळेस ख्रिस्ती मरण they पावतात sleep. ते झोपतात, They don't die ते निद्रेत असतात, मरत because नाही. they are going to be raised when God, Jesus comes to take the church. येशू ख्रिस्त मंडळाला घ्यायला येणार आहे त्यावेळेस ते सर्व झोपेतून उठणार. That's why I told my children, त्यामुळे मी माझ्या मुलांना सांगितलं आहे, don't bring flowers at my death. मी मेल्यानंतर फुलं आणू नका, Don't build my कबर, माझी कबर बांधू नका. because I don't want to have a head banded. आणि ज्यावेळेस मी When उठत I get असताना up. प्रभूमध्ये येशू मी उठताना मला डोक्याला लागायला नको. And don't have
memorial service for me. आणि माझ्यासाठी स्मरणार्थ सभाही ठेवू नका. I don't want anybody to talk about me. माझी इच्छा नाही कोणी माझ्याबद्दल बोलावं. This is what I told my children. हे सर्व माझ्या मुलांना मी Why सांगून I am ठेवलंय. saying this? मी हे का सांगत I आहे? don't want to follow the traditions, and my children should not follow the traditions. माझी इच्छा आहे की मी रूढी परंपरा पाळू Because नये आणि we माझ्या लेकरांना are देखील नाही. saved by the precious blood of the Lord Jesus कारण आपलं Christ. तारण येशूच्या मौल्यवान रक्ताने झालेलं आहे. In Colossians, Hebrews chapter 9, इब्रिकारास पत्र याचा 9वा verse अध्याय. 14, the word of God says, इब्रिकारास पत्र 9वा अध्याय 14 वचन. how much more shall the blood of Christ, who through the eternal Spirit offered himself without spot to God, purge your conscience from the dead works to serve the living God. इब्रिकारास पत्र 9वा अध्याय 14 वचन. तर सार्वकालिक आत्म्याचे योग्य ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपले सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. We are purged from the dead works. आणि जे काय मृत्यू केलेले काम आहे त्याच्यातून आपल्याला त्याने We need to विकत do घेतलेलं आहे. everything for Jesus Christ and for his church to fulfill the plan of God through our life. आपल्या जीवनाद्वारे परमेश्वराची योजना पूर्ण करण्याकरिता जे काही येशू ख्रिस्ताने केले सर्व आपण केलं पाहिजे. In 1 Peter chapter 1, verse 18 and 19. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. For as much as ye know that ye were not redeemed with corruptible things as silver and gold from your vain conversation received by tradition from your fathers, but with the precious blood of Christ, as of the Lamb, without blemish and without spot. पेत्राचे पहिले पेत्र पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत असलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने रुपये अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. We are to follow the tradition of the word of God. देवाच्या वचनाची रूढी परंपरा आपण पाळली पाहिजे. The word of God says, trust in the Lord always. देवाचं वचन सांगतं देवावर भरोसा ठेवा, विसंबून राहा सदा सर्वदा. Let us not do anything according to tradition of the word of God, tradition of the world. जगाच्या रूढी परंपरेनुसार आपण काहीच करू नये. Because we believe Jesus Christ rose again and God accepted his precious blood to give remission of sins to us. कारण आपला विश्वास आहे की येशू ख्रिस्त मरणातून उठलाय, देवाने त्याच्या मौल्यवान रक्ताद्वारे आपल्या सर्वांना मुक्त केलेला आहे, विकत घेतलेला आहे. 1 John chapter 1, पहिले योहानाचा पहिला अध्याय verse 7, the word of God says, 7 वचन म्हणत आहे. Brethren, I write no new commandment unto you, but an old commandment which chapter 1 verse 7. But if we walk in the light, as he is in the light, we have fellowship one with another, and the blood of Jesus Christ, his Son, cleanseth us from all sin. पहिला अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. We have the fellowship with Almighty God. सर्व समर्थवान देवाबरोबर आपली सहभागिता आहे. Therefore, त्यामुळे when we remember and take the communion, ज्यावेळेस आपण स्मरण करतो आणि प्रभू भोजन घेतो, we take the cup that represents the atoning blood of Jesus Christ. आपण त्या प्याल्याचं प्राशन करतो जे आपल्याला आठवण करून देतो की येशू ख्रिस्ताने आपल्या पापक्षमेसाठी ते ओतलं आहे. After taking communion, प्रभू भोजन घेतल्यानंतर we should be charged to have closer fellowship with God after church gets over. आपल्यामध्ये ती ऊर्जा मिळाली पाहिजे की आपण सभेगीतेमध्ये देवाच्या अगदी जवळ गेलं पाहिजे चर्चची सभा संपल्यानंतर. Because the word of God says, कारण देवाचं वचन सांगतं by his stripes, त्याच बसलेल्या फटक्याने, by his stripes, त्याच बसलेल्या फटक्याने, by his stripes, we are
It's not we will. आम्ही बरं होणार असं नाही. We are healed by his stripes. त्याच बसलेल्या फटक्याने आम्ही निरोगी झालो आहोत. Why? का? Why we are healed by his stripes? त्याच्या बसलेल्या फटक्याने आपण का निरोगी झालो आहोत, आपण का बरे झालो आहोत? What happened when Jesus was hit with the stripes? ज्यास येशू ख्रिस्ताला चापकाचे फटके मारण्यात आले त्यावेळेस काय झालं? Pardon? Blood came out of his body. त्याच्या शरीरातून रक्त बाहेर निघालं. And by his stripes, त्याच बसलेल्या फटक्याने by the precious blood of the Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने I am healed. मी बरा झालो आहे. Hallelujah. हालेलुया. Oh, I know this is not Good Friday service. मला माहिती आहे उत्तम शुक्रवारची सभा नाही. I know it. मला माहित You are आहे. not responding because you are questioning me. This is not Good Friday, Pastor. This is something else. तुम्ही म्हणत आहात की पाळक साहेब ही उत्तम शुक्रवारची सभा I नाही, am ही रविवारची सभा आहे. talking to the atoning blood of Jesus प्रभू Christ. येशू ख्रिस्ताचं पाप क्षमा करणारं रक्त याबद्दल The मी बोलत आहे. benefits of that atoning blood that was shed for your healing, for your life and my life. तुमच्या जीवनासाठी माझ्या जीवनासाठी जे पाप क्षमेकरिता रक्त ओतण्यात आलंय त्याचे फायदे लाभ आपल्याला काय आहेत? And unless and until we believe it जोपर्यंत आपण विश्वास ठेवत नाही from our heart आपल्या हृदयापासून and obey the word of God देवाच्या वचनाचं आज्ञापालन in करते our life आपल्या जीवनामध्ये and break every tradition, आणि सर्व रूढी परंपरा आपण मोडकळी सांगतो, you will not be able to see the miracles of God from heaven in your personal life. स्वर्गातून देवाचे चमत्कार तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही पाहू शकणार नाहीत. I experience the miracles of God every day. दररोज मी देवाच्या चमत्काराचा अनुभव घेतो. Every day. दररोज I experience different miracles of God in my life. माझ्या जीवनात देवाच्या वेगवेगळ्या चमत्काराचा अनुभव घेतो. Miracles of God is mostly misunderstood by many. पुष्कळशे लोक देवाचा चमत्कार म्हटलं की गैरसमज करून घेतात. Miracles of God, for the God to have the miracle, we have to be met with an accident जरा देवाचा चमत्काराचा अनुभव घ्यायचा तर अपघात or झाला become पाहिजे, sick आजारी पडलं पाहिजे, or become problematic किंवा आपल्या जीवनात or समस्या suffer झाली, the problems. किंवा सहन केलं पाहिजे दुःख. No, that's not the reason. नाही, ते चमत्काराची कारण नाही. Miracles of God is every day must be encouraged, experienced by every Christian person on the face of the earth. या भूतलावरती प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जो आहे त्याने दररोज देवाच्या चमत्काराचा अनुभव घेतला पाहिजे. Every day. दररोज. We are so expert in giving testimonies आपण इतकं पारंगत आहोत साक्ष देण्यामध्ये, and we want to give testimonies. आपल्याला आवडतं साक्ष देण्याकरिता, But nowhere it is written in the Bible to give testimonies. पवित्र शास्त्रात कुठंच सांगितलं नाही की तुम्ही साक्ष द्या. Give me the example, I will leave the ministry. मला उदाहरण द्या, मी सेवा सोडेल. Nowhere it is written give the testimonies. कुठंच सांगितलं नाही की तुम्ही साक्ष द्या. But Revelation chapter 1 verse 8 says, Acts, book of Acts, प्रसिद्धाचे कृत्याचा पहिला अध्याय 8 वचन, you shall receive the power तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल and you will become my witness. तुम्ही माझे साक्षी व्हाल. You will become my witness. तुम्ही माझे साक्षी व्हाल. That means your daily life should become witness to others that your life is different than them. याचा अर्थ की तुमचं दररोजचं जीवन इतरांसाठी साक्ष झालं पाहिजे की तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात. When you go out and do your normal things. जास्त तुम्ही बाहेर जाता सर्व सामान्य गोष्टी करता. Last week मागच्या आठवड्यात it happened असं झालं with me. माझ्या बरोबर. I went to the post office for my work माझ्या कामासाठी मी पोस्ट ऑफिस मध्ये गेलो and I saw two identical people working in the post office. आणि मी पाहिलं की दोन लोक एकसारखेच काम त्या पोस्ट ऑफिस मध्ये करत होते, डाकघर मध्ये. And as humorous as I am, तसा मी गमतीदार आहे, I तसा always want to cut jokes मला नेहमीच विनोद करायला आवडतं, to extend the life of people. लोकांचं आयुष्य वाढवण्याकरिता. If you smile,
जर तुम्ही स्मितास्य दिलं 5 years of your life is extended. तुमच्या आयुष्याचे 5 वर्ष वाढतात. If you are frown, जर तुमचं तोंड फुगलेलं असेल, angry, राग असेल, 5 years of your life are reduced. तुमच्या आयुष्याचे 5 वर्ष कमी होतात. So I went to the post office. तर मी डाकघरी गेलो पोस्ट And I ऑफिसला. asked those two, are you twins? तुम्ही दोघं जुळे आहात का? They said, no, no, no. ते म्हणे नाही नाही They were नाही, looking exactly the same. अगदी जुळ्यासारखे दिसत होते. That the person to whom I was talking, he said, I am from Down, he is from Mawar. आणि तो व्यक्ती माझ्याशी बोलत वाटला, मी दौंडचा आहे, हा मावळचा आहे. I said, I am son-in-law of Down. मी म्हटलं मी दौंडचा जावई आहे. He looked at me आणि माझ्याकडे पाहिलं. and he asked me the where you stay. त्याने विचारलं तुम्ही राहता Then I कुठे? gave him address. त्यांना मी पत्ता And सांगितला. then he believed that truly I was from, I know Down very well. मी बोलत असताना त्याला वाटलं खरोखर मी दौंड मधलाच आहे. And then he asked me about my parents. माझ्या पालकांबद्दल त्याने मला विचारलं, आई And I told वडिलांबद्दल. him my story. मी त्यांना माझ्या जीवनाचे गोष्ट I don't सांगितली. know my parents. मला आई वडील माहित I नाही. don't know anybody of my relatives. माझे कोणतेही नातेवाईक मला I माहित was नाहीत. thrown on the roadside when I was 20 days old boy. आणि ज्यावेळेस मी 20 दिवसाचं बाळ होतं, मला त्याने रस्त्यावर टाकलं होतं. All of the workers in the post office and those who were standing, they stopped and started listening what I was saying. आणि त्या ठिकाणी मी बोलत असताना सर्वांनी आपलं काम थांबवलं आणि ऐकत होते मी काय And म्हणत I आहे. said, God picked me up from the road म्हणून देवाने मला त्या रस्त्यावरून उचललं. through the policeman whose name was Usman Dar. आणि जे पोलीस होते त्यांचं नाव होतं उस्मानदार. And he took me into the beggar's home त्यांनी मला in Bombay. मुंबईमधील बेगर्स होम मध्ये And नेलं. then from Bombay beggar's home, I was sent to baby's home. आणि त्या बॉम्बे बेगर्स In होम Nasik. मला नाशिक मध्ये बेबीज होम मध्ये पाठवलं, लहान मुलांच्या The ladies were वसतिगृहात. crying there in the post office. आणि पोस्ट ऑफिस मध्ये ते त्या ठिकाणचे लोक ऐकताना रडत होते. And then one lady asked me, now what you're doing? आणि मग एक महिला होते, त्यांनी मला विचारलं, आता तुम्ही काय करता? I said, I am Christian Dharmaguru. मी म्हटलं मी ख्रिस्ती धर्मगुरू आहे. And she about to bow down and touch my legs. ती जवळजवळ माझ्या पायास पडणार होती. I said, no. मी म्हटलं नाही. Worship Almighty God, whose name is Jesus Christ. सर्वसमर्थवान देव, त्याची उपासना भक्ती करा, त्याचं नाव येशू. Simple way. साधं आणि सोपं. And they were so happy. त्यांना फार खुशी Why वाटली. I am saying this that I am very great? No. मी का सांगतो मी कोणीतरी मोठा आहे म्हणून Every नाही. day God gives us opportunity to behave in such a way that people can say, I cannot see this behavior in other people. This is a different person. दररोज आपली वागणूक अशी असली पाहिजे की लोकांनी आपल्याकडे पाहून म्हटलं पाहिजे की अशी वागणूक इतर लोकांमध्ये आम्ही पाहत नाही, हे काहीतरी वेगळे आहे. Because we have fellowship together with Almighty God कारण through the atoning blood of Jesus आणि Christ. सर्वसमर्थवान देवाबरोबर आपली सहभागिता आहे, ती कशी आहे? येशू ख्रिस्ताच्या पापक्षमेच्या रक्ताद्वारे. Are you happy तुम्ही खुश आहात का for the blood of the Lord Jesus Christ? प्रभू येशूच्या रक्ताबद्दल? If you are really happy, खरोखर जर तुम्ही खुश आहात, please stand. कृपा करून उभे राहा. And we can sing that song, येशूच्या रक्ते भरले, again. आणि पुन्हा आपण हे गीत गाऊया. येशूच्या रक्ते भरले गुन्ह्याचे कुंड सांग, जे पापी त्यात घातले, जे होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले, ते
stanza, when we are singing, जे पुढचं कडवं आपण गात असताना I request you, मी तुम्हाला विनंती करत आहे, close your eyes. आपले डोळे बंद करूया. Think about Jesus died on the cross of Calvary. विचार करा की कॅलवरीच्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने See मरण पावला. the blood flowing from the cross वधस्तंभावरून ते रक्त त्या ठिकाणी वाहत आहे ते पहा. and adore him and humble yourself before him. आपण स्वतःला नम्र करूया, त्याचा आदर आणि सन्मान करूया, त्याला बंधूया. Let us raise our holy hands. आपण सर्वजण आपला हात उंचावूया. देवाचं गौरव करा, देवाचा आरोग्य करा. Last stanza says, शेवटलं कडवं म्हणत आहे, as long as I live on the face of the earth, मी या जगात राहताना I will declare the blood of the Lord Jesus मी Christ. स्तवन करेल, येशूचं रक्त जाहीर करेल. Let us raise our holy hands, and when we sing fourth stanza of the dedication, declaration, and our surrenderness to God, आपण जाहीर करूया, समर्पण करूया आणि आपलं समर्पण प्रभूला करूया. कडवं गात असताना receive the touch of God and power of God. देवाचं सामर्थ्य, देवाच्या स्पर्शाचा God is स्वीकार going to करा. touch you by His Holy Spirit. देव त्या पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श करणार आहे. मी या जगात enemy tuku tatu di pipilie ruka danakaya iritichu tino lobo soto humana barabashada yekere hogoyaha. My your child, माझ्या प्रिय मुला, you are spending your time in discouragement, तुझी वेळ तू निराशामध्ये घालवत in आहे, disappointment, हताशतेमध्ये, because nothing is working according to your plan and purpose. तुझ्या संकल्पाप्रमाणे, तुझ्या योजनाप्रमाणे काहीच कार्य होत नाही. My child, माझ्या मुला, I am your God. मी तुझा देव, I am your master. मी तुझा धनी, I am leading you. मी तुला चालवत आहे. Look unto me माझ्याकडे बघ, and follow me. माझ्या मागे. I will meet every discouragement of you now. आता सर्व तुझ्या निराशेची मी निराशामध्ये मी तुझी भेट घेईल. Give your आता life, your plan and purpose in my hand. तुझं जीवन, तुझ्या योजना, तुझे संकल्प माझ्या हाती दे, Saith the Lord of hosts. सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
येशू तुझे आभार मानितो, येशू तुझे आभार मानितो, येशू तुझे आभार मानितो, येशू तुझे आभार मानितो. Heavenly Father, we thank you for your presence in our midst. स्वर्गीय पिता, तुझ्या उपस्थिती आमच्यामध्ये आभार Oh मानतो. Lord, help us to be faithful and fulfill the great commission that you have given unto us. प्रभू जी महान आज्ञा तू आम्हाला दिली आहे परमेश्वरा, ती पूर्ण करण्याकरिता आम्हाला मदत Help कर. us to be witness for you, O Lord. प्रभू तुझ्यासाठी साक्षी होण्याकरिता आम्हाला सहायता And कर. we acknowledge that we cannot do it with our own strength. प्रभू आम्ही मान्य करतो की स्वतःच्या ताकदीने बळाने आम्ही करू Fill us शकत with your नाही. power and your anointing, we तुझ्या pray. सामर्थ्याने अभिषेकाने तू प्रभू आम्हाला So भर. that when we go out of this place, जेणेकरून या ठिकाणात आम्ही बाहेर जाऊ, we shall be a light for others, Lord. इतरांसाठी आम्ही प्रकाश So that through our lives, many more who are groping in darkness will come to your saving knowledge. प्रभू आमच्याद्वारे परमेश्वराच्या अंधारामध्ये भटकत आहेत परमेश्वरा, तुझ्या तारणाच्या ज्ञानाप्रती Let your kingdom be established and your name will be glorified. प्रभू तुझ्या राज्याची स्थापना कर, तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and until we meet again. Amen. You may be seated in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यामध्ये आपण स्थानापन्न होऊया. There is a wedding band. I shall read it for you. विवाह घोषणा आहे तुमच्यासाठी आम्ही वाचत Master Rohit Ramesh Allat, resident of Pune, is desirous to marry Miss Pratiksha Prahlad Shere, resident of Nagar. If anyone has just reason why these two should not be legally married, should give their reason with evidence in writing. This is the third and final reading of their wedding band. कुमार रोहित रमेश अल्लाट राहणार पुणे यांचा विवाह कुमारी प्रतीक्षा प्रल्हाद शेरे राहणार अहमदनगर. कायद्याने हा विवाह होणे असे एखादे कारण कोणाला माहिती असेल त्याने किंवा तिने सकृतदर्शनी पुरवण्याशी आता सांगावे. विवाह घोषणेची तिसरी आणि शेवटची वेळ. Last week we had a wonderful VBS. मागच्या आठवड्यात अद्भुत असा VBS The theme झाला of the VBS for this year was God's warriors. आणि त्याच्यासाठी शीर्षक होतं की परमेश्वराचा योद्धा. And we want to thank all the parents for sending your children for this VBS. सर्व आई वडिलांचे आम्ही आभार मानतो की तुमच्या लेकरांना तुम्ही VBS ला We पाठवलं. had close to 160 children for the VBS. जवळजवळ 160 मुलं होते VBS करिता And volunteers and teachers were 50 plus. आणि जे स्वयंसेवक आणि शिकवणारे शिक्षक जे होते 50 पेक्षा अधिक. This is all because of your prayers. हे सर्व तुमच्या प्रार्थनेमुळे झालं I would आहे. like to thank our Sunday school superintendent, Sister Dipti Adav, for her able guidance. सिस्टर दीप्ती आढाव यांचे आम्ही आभार मानतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काय करण्यात I would आलं. like to thank all the teachers and volunteers who ministered throughout the VBS in different ways. वेगवेगळ्या प्रकारे जे स्वयंसेवक होते आणि ज्या शिक्षिका होते त्यांनी प्रभूची सेवा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे. We would like to thank all the parents for sending your children. सर्व आई वडिलांचे देखील आभार मानत आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना We want to पाठवलं. thank all those who
gave special donation in finances for this VBS. ज्याने आर्थिक देणगी दिली या VBS करिता त्या सर्वांचे देखील आम्हाला आभार मानायचे Many of आहेत. them have given snacks throughout the VBS. We want to thank you from the depth of our hearts. ज्याने या VBS मध्ये आलो उपहार दिलाय त्यांचे देखील आमच्या हृदयापासून तुमचे आभार मानायचे We want to आहेत. thank our church administrator, Brother Rikidar, चर्च ऍडमिनिस्ट्रेटर व्यवस्थापक ब्रदर रिकीदारचे आम्हाला for आभार मानायचे आहेत. constantly seeing that everything would happen properly. सातत्याने त्याने पाहिले की सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहेत. In the VBS, we had a Labor Day. VBS मध्ये आम्ही कामगार दिन We साजरा केला. encouraged the children to go home and do some work, and the parents are supposed to give them some money. आम्ही त्यांना सांगितलं घरी जाऊन आई वडिलांसाठी काही काम करा आणि आई वडील त्याबद्दल तुम्हाला पैसे देतील. You parents, you gave money to your children. तुम्ही आई वडिलांनी त्या लेकरांना पैसे दिले. And I am so glad to let you know that through that money, we have been able to help CEF with 20,466 rupees. 20,466 रुपयाने CFS ला आपण मदत केलेली आहे. Thank you very much for all your prayers. Because of your prayer, this was possible for the glory of God. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल आभार मानत आहे कारण तुम्ही प्रार्थना केल्यामुळे देवाच्या गौरवासाठी हे शक्य झालं. If you are celebrating your birthday or anniversary this week, please stand. We would like to pray for you. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस तुम्ही साजरा करत असाल Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married ones. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for your goodness, your faithfulness in the lives of the dear ones who are going to celebrate their birthday anniversary, Lord. सगळीत आम्ही आभार मानतो ज्या प्रियजनच्या जीवनामध्ये तू विश्वासू राहिला तुझं चांगलपण दाखवलंय जे आपला वैयक्तिक वाढदिवस लग्नाचा वाढदिवस Lord, साजरा we करत thank आहे. you for your faithfulness in their life. प्रभू, त्यांच्या जीवनात तू विश्वास आहे आभार मानतो. As they enter into a brand new year of their personal and marital life in this week, प्रभू, या आठवड्यात त्यांच्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनामध्ये नवीन वर्षात पदार्पण करत help them to असताना continue to experience your faithfulness, providence, and protection. प्रभू, सहाय्य कर त्यांना अनुभव घेण्याकरिता त्याचा विश्वासूपणाचा संरक्षणाचा Let all your पुरवठा promise be fulfilled in their lives, प्रभू, Lord. तुझे सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show होते. them many more birthdays and anniversaries. प्रभू, त्यांना अधिक वाढदिवस दाखव लग्नाचे We वाढदिवस as a church, दाखव. we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादित In Jesus' करतो. name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना Amen. करतो. आमेन. You may be seated. Let us आसन worship करूया. the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. त्याचं दर्शन संपलं दानार्पण सेवकार्याचं दानार्पण परमेश्वरी भक्ती करूया. Pastoral staff will stand right behind the church to meet you. आणि फळक वर्ग मागे असतील. There is a sister in our church who is working with the children of the red light area. आपल्या मंडळीतील एक बहीण आहे जे कुंटण खाण्यातील मुलं आहेत त्यांच्यावर ते प्रभूची सेवा करतात. She has prepared momos and other things for you. You can take, purchase and bless the ministry. आणि त्या ठिकाणी विक्री करता त्यांनी मोमोज आणि काही गोष्टी ठेवल्या त्या घेऊन त्यांना आशीर्वादित करा. तो पैसा प्रभूच्या सेवेसाठी ते वापरते. शत्रु को हरा दे